नमस्कार मित्रांनो, आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये ना खूप काही गोष्टी अनुभवतो. आपण नेहमीच कधी गाडा मालक जिंकला हारला त्याचा व्हिडिओ घेत असतो. पण आता सगळे अशी बसलीत असं मस्तपैकी मैदानाची मजा घेतात. नवीन वर्षाची सुरुवात आता काय बोलशील? चांगलं तात्यांच्या स्मरणात मैदान जो ठेवलेले दरवर्षी सालाबतप्रमाणे बोवानवर मैदान होतो. पण आज तात्यात जाऊन 2 वर्ष झालेले आहेत, 3रं वर्ष चालू झालेलं आहे. पण त्यांच्या स्मरणार्थ सुंदर असं मैदान भरलेलं आहे आणि बॅरिगेड लावून प्रमाणे आपल्या टोकनप्रमाणे गाड्या जातात आणि वेळेवरती गाड्या सुटतात. मैदान तर खूप छान भरतो. या मैदानाला ना लोक आवडीने पण येतात. आवडून येतात. उसाटला आणि बोनिवली हा म्हणजे जरी 4 ठिकाणी जरी मैदानं असली तरी लोक आवर्जून जातात. म्हणजे अशी पहिले सुंदर अशी मैदान होती, जसा खिरकाली आणि देसाई हे नामांकित मैदान होता, त्याप्रमाणे आता जसा बोनिवली आणि उसाटणे म्हणजे 4 ठिकाणी जरी मैदानं असली तरी आवर्जून लोक येतात. मी ना आता 1-2-3 दिवसा पहिलेच ना तुमची बाईट बघितली. तुम्ही मागं उभे होते ना, तेव्हा फडके साहेब होतं. ते कधीचा किस्सा आहे ना, काय त्या बाईटमध्ये बोललेलं? मंत्रालयामध्ये मिटिंग लागली होती. आपल्या पूर्ण आपली घाटावरची मंडळी ठाणा आणि ठाणा रायगड बैलगाडा संघटना सर्व आम्ही एकत्र होतो. त्यावेळेला मिटिंग होती आपली मंत्रालयामध्ये. त्यावेळेला आम्ही असताना ती त्यांच्या एक काल त्यांची पुण्यतिथी होती, वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त ते एक ग्रुपवरती व्हिडिओ पडली होती. तर त्यांनी जो बैलगाडाबद्दल जे सांगितलेलं आहे का बैल पळवण्यासाठी परवानगी कशा पद्धतीने दिलेली आहे, तर तो बैल बसून बसून बैलाला त्रास होतो. तो बैल पळवल्यानंतर तो बैलाचा व्यायाम चालू होण्यासाठी त्यांनी कुठल्या पद्धतीने परवानगी दिलेली आहे ते फडकेंनी सांगितलेले आहे. नाही खरंच एक ती आठवण पण राहून गेली. बरं किती वर्ष झाले असतील तरी पण त्या गोष्टीला? हो 4 वर्ष झाले बंदीमध्ये. म्हणजे तुमच्या जुने पुराणे जेवढा पण गाडा मालक येते त्यांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत तुमच्यासोबत. जुन्या म्हणजे आता सध्याची कंडिशन अशी आहे का नवीन बैलगाडा मालक म्हणजे 4-4, 5-5 लोक बैल घ्यायला लागली आता. आणि एक बैलगाडा मालक म्हणून आता नाही पहिल्यासारख्या राहिलं, पण व्यवस्थित चालू आहे. आपली संघटना पण आपली तेवढी ठाम आहे, निर्णय वगैरे सर्व व्यवस्थित चालू आहेत. त्याच्यानी व्यवस्थित चालू, पण पहिल्यासारखी मजा नाही राहिलेली बैलगाडा संघटना. का बरं तुम्हाला असं का वाटतं? कसं आहे, जो पहिले 10 गाड्या हरून पण 11वी गाडी खेळायची हिंमत असायची ना, ती हाऊस वाढायची. आता 10 गाड्या जिंकून पण 11वी गाडी खेळण्यासाठी मजा नाही राहिली तशी पहिल्यासारखी. कारण तर बैलगाड्या पण भरपूर झालेल्या आहेत आणि 10 वाजता 11ला 1ला गाडी गेली, 5 वाजता ते येत नाही खाली. ते एक गाडी व्हायला मुश्किल होते. पूर्वी एक गाडी एक मालक होता आणि पूर्वीचा जो पैरा होता तर सीझन पण पैरा टिकत होता. जर झाला तर पैरा. आता आज पैरा दुसरा, तर परवा 3रा पैरा, परवा 5वा पैरा, या पद्धतीत गाड्या पळतात. आता इथं एक व्हायला मुश्किलात होते. हा एक व्हायला मुश्किल होते. त्यासाठी आमचे 3-3 बैल असून एकच बैल घेऊन आले, ती पण गाडी जमली नाही. हा नियोजन त्यांचं कधी फेल जात नाही. चांगलं नियोजन होतं. तुमची जमली का शर्त का कसा काय? नाही जमली. यांची पण झाली कोणाबरोबर गाडी. हा नाही पहिले ना जुना गाडा मालक ना, आता कसं भरपूर जुना हार असो का जीत असो, पण ते काय एवढा कधी त्याचा विचार नव्हता करत. पोरं पण आता कंटाळायला लागली. कारण तर 4-4, 5-5 तास खाली थांबायचं बैलाला पण आणि माणसाला पण. पोरं काय बोलतात माहिती आहे का, नाही बाबा आम्ही येतच नाही. ती गाडी सुटायच्या टायमाला आम्ही येतो, अर्धा जायचं सांगा आम्हाला, आम्ही येतो. कारण तर आता पहिले कसं गाडी जायची आणि आपल्याला माहिती का ही गाडी सुटली नाही, याच्या मागे आपली गाडी आहे ती बरोबर येणार. आता कसं जो तो गाडी बैल सोडून आणतो, वरतून गाड्या घेऊन जातात. मग त्याच्यामध्ये ज्याच्यासोबत पोरं नाही, माणसाने मोठ्यांचा बॅकअप नाही आहे, ती तो बैलगाडा मालक मागत राहतो. आणि मग तो 11 वाजता खाली गेला किंवा 12 वाजता गेला, तो खालीच राहिला. आता तर असं झालेलं आहे. आणि आता मला पण वाटतं तुम्ही मस्त एकदा भाकर खायला बसलेलं वाटतं मावशीची. नाही, आपलं गुरुवार आहे, गुरुवारी खात नाही. आपलं बैल इथं बांधली होती यांची आणि आपलं बैल पलीकडे बांधलेली आहेत. मग तेच त्याने विचारलं, बोललो गाडी कशी काय पडली, म्हणून त्याचं बोलणं त्याला चालू होता. हा पण नाही ना, पूर्वीची माणसं आहेत ना, हार मान्य करायचे, असं बाबा लपवत नाही, ते काय नव्हते. आता पण ते बघा बोलले आमची गाडी पडली तरी आम्हाला काही नाराजी नाही. पूर्वी पण खेळ चांगला होता. आता पण जरा संघटनेच्या याच्याने भांडणं वगैरे काय होत नाही. जरी काय झालं तरी संघटना लगेच ठाम आहेत आणि संघटनेचे पुरं कोण जात नाही. आता ज्या वेळेला बैलगाड्या सगळ्या शर्यती चालू केल्या त्यावेळेला संघटनेने काय हे केलेलं आहे ते आम्हाला माहिती. मीच सर्व काय हे करण्यासाठी असं येतो. मी ठाणा रायगड बैलगाडा संघटनेचा संचालक. पण काय आता जी नवीन पोरं आलेले आहेत म्हणजे पटकन जर आपल्याला कोणी बोलून आपली
कमवलेली इज्जत घालवण्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. बरोबर बोलता दादा. कारण पटकन खाली काही बोलतात ना, मग त्यापेक्षा कसं आपण शांतमध्ये आपण एवढी कमवलेली इज्जत जी आहे ती घालवण्यापेक्षा आपण पोरं जातात, गाडी जमली ठीक, नाही जमली तर आपलं सोडून घरी जायचा. पहिले 2-2 गाड्या होत होत्या, 4 बैल नेली तरी पण 2-2 त्याच्या 2-2 गाड्या होत होत्या, हॅट्रिक होत होती. हा. आता हॅट्रिक हा एका बैलावरती हॅट्रिक हा विषय नाही राहिला. आता माहिती आहे ना हॅट्रिक फक्त पप्पू शेट करतात कधी कधी. पप्पूची पण करतात, पण कशी एका गाडीवरती नाही होत ना, 4 ते 5 बैल असतात ना त्यांची, हा. त्यांच्या दावणीला तेवढी बैल आहेत. पण पहिले एक बैल हॅट्रिक मारत होता, आता हॅट्रिक एक बैल मारू शकत नाही. पण एक बघायला गेला ना तर पहिले एवढी चिडाचिड नव्हती, आता जाम चिडाचिड होते गाडी तरी. नवीन आता कसं आहे माहिती आहे का, नवीन पोरं जास्ती झाली आणि नवीन पोरांना तसं जर बघायला गेलो तर वाढवडिलांपासून जो खेळ असतो तो काय सांगत असतो माहिती आहे का, हे बघा आपला बैलगाडा जुना मालक घ्या, तो त्याची ओळख देत असतो, ते त्याची इज्जत करत असतो. आता नवीन एकाएकी आल्यानंतर तो समोरचा बैल मालक जुना कोण आहे, तो नवीन कोण आहे, आता झाला का तर खेळ असं चालू आहे. त्याच्यामध्ये जुना बैलगाड्या मालक आणि नवीन बैलगाड्या मालकाला हे नाही राहिलेला. नाही पण थोडा फरक आहेच बोलायला पाहिजे. बैला पण जाम वाढलीत, 3 बैल भरपूर झाली. बैल म्हणजे आता 4-4 बैल मैदान असून पण 150+ गाडी होती. काल पण एक मैदान झाला ना, आज पण झाला, तरी गाड्या आहेत. 2 आहेत, कर्जतला पण आहे ना, कर्जतचा काल झाला. हा कर्जतला काल झाला, आज भिवंडीला आहे. हा बरीच बैला पण बरीच झाले. आता 3 फेऱ्याचं पण नवीन सूत्र आलं, काय वाटतं 3 फेऱ्यांचा पण? आता 3 फेऱ्याचं बोलणं म्हणजे काय माहिती आहे काय, आपला तो खेळ नाही आहे, खेळ आपला मुंबईचा बिनजोडचा आहे, बिनजोडचा खेळ आहे. आणि बिनजोडच्या खेळामध्ये तसा एकानुसार जर खेळ पडायला एक हौशीसाठी एक ठीक आहे, हाऊस म्हणून एक जाण्यासाठी ठीक आहे, मजा म्हणून एक ठीक आहे. म्हणजे महिन्यातून एकदा ठीक आहे असेल तर, महिन्यातून 2 महिन्यातून रेग्युलर नाही बैलगाडा मला जाऊ शकत. नाही तुमचं पण बरोबर आहे, पण मला तरी वाटतं ना का 3 फेऱ्यांचा व्हायला पाहिजे. नाही. कारण कसं आहे, कारण आपल्या बिनजोडला पण एवढ्या गाड्या कव्हरच नाही होत. तुम्ही एक दिवसात 4 मैदान ठेवा, 5 ठेवा, काहीच कव्हर नाही होत. परंपरा नाही, हा परंपरा नाही. हा आपली परंपरा बिनजोड. हा महिन्यातून 2 महिन्यातून हा एक हाऊस. आता ज्यांची गाडीच नाही पळायला भेटत या टायमिंग नुसार तर ठीक आहे, हा. कारण आपण नाही करताना घाटावरती जातोच ना, घाटावरती इथून. हा. मग ज्यांना जाणं होत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, गरिबांसाठी सर्व. गरिबांसाठी भले गाडी घाटाला बसू अथवा ना बसू, पण बैल पळतो ना. रिटर्न जायचं तर 1500 जी एंट्री फी असते, 1500 रुपये, काही वाटत नाही. आपण 10-15 हजार रुपये हरतो तर 1500 रुपयाला माणूस मागे पुढे नाही बघत. नाही बरोबर बोलतो तुम्ही. एक हाऊस होऊन जाते. गाडी बैल किती पळाला आणि आपला बैल किती पळू शकतो. गरिबांचा बैल त्याच्यामध्ये गटामध्ये उजेडात पण येतो, नक्की बरोबर बोलतो तुम्ही. उजेडात येतो. आणि त्या टायमाला 40 साईडून कॅमेरे असतात आणि कुठला बैल पळतो माणूस हे करत असो. आणि 4-4 मैदान पडल्यानंतर कुठल्या मैदानाचा माणूस बघणार. नाही मी बघितलं ना, मागच्या मैदानात ना असं तुम्ही बोला ना उजेडात आलं, ते वासरातून उजेडात आलं ते मला वाटतं. कर्जत हा कल्पेशच्या आणि त्या चांदपवाल्यांची हा ती प्रसादानी दगडू, ती वासरा खूप उजेडात आली ती मागच्या मैदानात. बरोबर. आपला कुशुलीच्या आप्पांना पाहिला होता. नाही तशी येतात कधी कधी बैल येतात ना. मग तेच काय होतो, गटाला गाडी आहे ना, म्हणजे वासरे जे आहेत ना, आपण जे पैर करतो त्यावेळेला एखादा अंधारात राहिलेला वासरू आहे ना उजेडात येतो पटकन. मग महिन्यातून 2 महिन्यातून जर गटाचा मैदान झाला तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ठीक आहे. हा पण आपला पारंपरिक खेळ हा आपला पारंपरिक खेळ बिनजोड आहे. बिनजोडचं क्षेत्र खूप मोठं आहे, पण एक हा हाऊस म्हणून 2 महिन्यातून 1 महिन्यातून. पहिले म्हणजे ज्यावेळेला आम्ही परांडी होती गाडी हाकलो होतो, 8 वाजता बैल जात होती, 8 वाजता. हा नंतर 3ला गाड्या जायच्या. म्हणजे आता अड्ड्यामध्ये येण्याचा टायमिंग, मैदानामध्ये येण्याचा टायमिंग हा होता बैलगाडा मालकाचा. हा आता सकाळी येऊन 2 तासामध्ये तरी पण 70-80 गाडी होत होती. हा 1 नंबर गाड्या होत होत्या. आता तर गाडी 70-80 150+ गाडी होते, पण ती हाऊस नाही होत, मजा नाही येते. पण एक जुना परंपरा नाद एक, पण ठीक आहे, व्यवस्थित आहे. भांडणं नाही येत ना, तो विषय नाही तर पूर्वी भांडणं असायची, पण एवढी पण नाही. पण आता फक्त एवढंच का नवीन पब्लिक थोडंसं चिडचिड करते खाली गेल्यानंतर. कमिटी पॉवरफुल असल्यामुळे पुढे असे करत नाही. पण ती जुनी गाड्या मला टिकून राहिलं आणि ते खरोखर टिकून राहिलं. आणि त्यांनी म्हणजे जे सुवर्ण क्षण आणले या क्षेत्राला
हो हो अजून पण आहेत ना जुने गाड्या मालक, पण काय कंटाळले कशासाठी माहिती आहे का बाबा, 4 ते 5 जवळ राहण्याच्या प्रत्येक जवळ एवढी पोरं नाही हा पोरा नसते तर आणि काहीच पोरं जरी असली तरी पण पोरं बाबा आम्ही एवढ्या उशीर उन्हामध्ये थांबत नाही. आणि जसं जर आपण बैलगाडा संघटनेचा बैलगाडा शर्यत जर बघितला का ज्या बैलाने माणसाने बैलगाडा धरलेला आहे तो तर लगीला पण जाऊ शकत नाही. मग ही खाली गेल्यानंतर ही अवस्था होऊन जाते. मग त्याच्यामुळे बैलगाडा शर्यत खाली गेल्यानंतर म्हणजे आपली 1ला गाडी गेलेली ती जेमतेम 3 वाजेपर्यंत आली ना तरी काय वाटत नाही. 5 नंतर गाडी जर येते तर तो बैलाची पण अवस्था बेकार होते आणि धरणाऱ्याची पण अवस्था बेकार होऊन जाते. तुमची काय नवीन खरेदी वगैरे काय असं काय केलेली आहे, नवीन खरेदी झालेली आहे, आता येणार 3 फेऱ्याच्या मैदान दिसेल का बिनजोडलाच? बिनजोडलाच हा 3 फेऱ्याला आता केले. पावती टाकले का तुम्ही? हा पावती नाही टाकली, आता या टायमाला टाकली. दुसरा पडला ना तर दुसरा शक्यतो नाही आहे आपल्याकडे चांगला पडणारा. बुक झालेले आहेत दुसरं, हा हा मुंबईमधले बुक झालेले आहेत. वरतून आणणारे पण ते बोलले का आमच्याकडे मैदान आहेत 22ला मोठा मैदान ट्रॅक्टर. हा तर बोलले राहू द्या, नाही का ना ओपनला असतं तर गाडी बोलवली असती ना. पुढच्या महिन्यात पण मला वाटतं ना ते शापूरचा मैदान पडला वाटतं. हो तो पण काहीतरी 21ला का 22लाच आहे. 22ला पुढच्या महिन्यात 22लाच आहे. हा बुधवार आहे काहीतरी, हा बरोबर बुधवार आहे बोलले. बुधवारच आहे. आता बघू तिथं पळे तर घरचीच गाडी पळेल. काय नवीन अपडेट वगैरे काय द्याल का आम्हाला? नंतर बघू. काहीतरी तुम्हाला काय संदेश बिंदेश द्यायचा आहे काय? नाही काय नाही, बैलगाडा शर्यतींचा फक्त एवढं शौक करा, हौस करा, फक्त या क्षेत्रात माच करू नका. जुना बैलगाडा मालक जे आहेत ते म्हणजे नाही का शौक करून टिकलेले आहेत. आता नवीन आलेले आहेत, नवीन बैल जशी येतात लगेच नाही का बाद होतात, तशी नवीन गाड्या मालक येणार आहे. नवीन हा पिढी लगेच ती बादच झालेली आहेत का नाही? सत्य परिस्थिती. हौशीचं खेळ आहे, पारंपरिक खेळ आहे, जुना जाणते आपण वाडवड्यांपासून टिकत आलेले खेळ आहे. हौशीने टिकवा, आनंद घ्या. फक्त एकच का बैलगाडा शर्यतीमध्ये आपण पूर्ण नाती मंडळी जमा झालेली आहेत. याच्यामध्ये न ओळखणारा माणूस पण ओळखायला लागलाय या क्षेत्रात. चालेल बरं, धन्यवाद तुम्ही बोलला.